5 GRच्या नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे काहीसे आक्रमक झालेत। आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी आणि आज बारामतीमध्ये ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा सुद्धा त्यांनी काढलेला आहे। या मोर्चामध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला। ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला। या मोर्चामधून लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरती निशाणा साधलाय, तर जरांगे पाटील यांच्यावरती सुद्धा जोरदार टीका केली आहे। तर आपण बघू शकता लक्ष्मण हाके खरं तर मोर्चाला परवानगी नाकारली, मात्र मोर्चा सुरू झालेला आहे। हे बघा, आमच्यावर काय गुन्हे पडायचे ते पडू द्या। राजकीय पुढारी आहेत किंवा जे मंत्री आहेत ते सातत्याने सांगतायत की आम्ही कोणत्याही प्रकारचं ओबीसीचं आरक्षण देणार नाही। जरांगे नावाच्या माणसाला उभं कुणी केलं? शरदचंद्रजी पवार। नाही ऐका, अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोज जरांगेच्या मागं। ती काय म्हणते, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे। अरे एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एससीबीसी दिला ना? नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएस दिला ना, इकॉनॉमिकल विकास सेक्शन। नको आहे त्यांना। त्यांना काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे। शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं। मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा सरळ कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही। परंतु जबरदस्ती करून असणारा निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे। हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार, रस्त्यावरती उतरावं लागणार, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील। पाहूयात पुढची बातमी। सोलापूरमधल्या कुर्डूमध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवरती कारवाई।